वरती त्याने सिंगल दिले, एक विकेट प्राप्त केले. धावा झाली फक्त 27. पुढचा बॉल. या बॉलवरती अगदी खोदून काढला बॉल, झेल टिपला जातो तिथे निहालच्या माध्यमातून. भरपूर श्रेष्ठी मोठी आहे. 30 या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना झेल टिपला नवीन फलंदाज मैदानामध्ये. थँक्यू डीजे. निहाल चालला, चिराग चालला मैदानामध्ये. मात्र आज भरपूर अगदी आपण पाहिलं तर 30-35 किलोमीटरचा प्रवास करून हा संघ दाखल झालेला आहे. आमचे मित्र जितू तरेंचा हा संघ आहे. आज ते संघामध्ये नसले तरी मात्र संघाची कामगिरी थोडीशी खराब पाहायला मिळाली आहे. फलंदाजीमध्ये मात्र थोडा संघर्ष प्रत्येकने दाखवला होता. त्याची विकेट टाळून मात्र या ठिकाणी आपण धावसंख्या करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. तसा करायचा प्रयत्न दिसला नाही, कारण 7 त्याला लाभलीच नाही काही फलंदाजी. आणि त्याचमुळे स्कोअर कार्डवरती फक्त धावसंख्या 27 आहे. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. डावखुरा फलंदाज आलाय. फिल्डिंगमध्ये चेंज होताना पाहायला मिळू शकेल. गोलंदाज दिवेशने मात्र अगदी चांगली कामगिरी साधली आहे. स्लॉगवरचं षटक आणि फक्त 1 धाव दिली 4 चेंडूवरती. 2 फलंदाज बाद केलेत. 5वा बॉल. चिरागच्या माध्यमातून स्ट्रोक चांगला आहे आणि तो ही झेल जीत होत आहे. लगातारची दुसरी विकेट. जयेशच्या हातामध्ये चेंडू, दिवेशला मिळाले आणखी एक सफलता. थँक्यू डीजे. शेवटचा बॉल खेळण्यासाठी नितेश चालला मैदानामध्ये. 26 मध्ये फक्त एका धावेची भर पडली आहे. मागच्या ओव्हरमध्ये 27-26 होते. असं वाटलं होतं की 10-15 धावा आले तरी 40ची टोटल होऊ शकेल. तसं काही झालं नाही. नितेशच्या माध्यमातून आणखीन स्ट्रोक, लगातारची ही तिसरी विकेट आणि हॅट्रिक नोंदवणारा हा स्पर्धेमधला हा दुसरा खेळाडू ठरलाय. दिव्येश टीम